हॅलो स्टुडंट्स, आज या लेक्चरमध्ये आपण काही न्यूमरिकल्स कव्हर करणार आहोत. जसे की मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, त्यानंतर कंडक्टिव्हिटी, त्यालाच आपण स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी म्हणतो, स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी, मोलर कंडक्टिव्हिटी, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी, डिग्री ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि अजून काही बरेचसे सेल कॉन्स्टंट वगैरे. तर अशा ज्या टर्म्स आहेत तर यावर आपल्याला बऱ्याच वेळेस न्यूमरिकल्स वगैरे विचारतात. नीट आणि जेई, त्यानंतर बोर्ड, सीईटी सगळ्यांसाठी या टॉपिकवर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. सो आपल्याला एकदम व्यवस्थित हे न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, त्यातील मी ते स्टार्टिंगचा एक न्यूमरिकल लिहिलेला आहे जो तुम्ही आत्तापर्यंत मला वाटतं रीड केलेला असेल. बघा, न्यूमरिकल आहे द रेजिस्टन्स ऑफ 0.01 नॉर्मल सोल्युशन. The resistance of 0.01 normal solution of an electrolyte was found to be 210 ohm at 298 Kelvin used in a conductivity cell with a cell constant 0.88 per centimeter. Calculate conductivity and equivalent conductivity of solution. चला, ज्यावेळेस आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करणार, प्रत्येक वेळेस आपल्याला सगळ्यात स्टार्टिंगला गिवन आहे ज्या न्यूमरिकलमध्ये दिलेलं हे आपल्याला व्यवस्थित फाइंड आउट करता आलं पाहिजे आणि ते आपण आता लिहून घेऊ. चला, आपण आता सोल्युशनला सुरुवात करूयात. मी सोल्युशन देताना काही ॲक्युरेट आन्सर किती येईल तेही सांगेल आणि मग ॲप्रॉक्सिमेशन कसं करायचं, कारण आपण ज्यावेळेस नीट आणि जेईमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्याला विदिन 1 मिनिट क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सो आपल्याला थोडं ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू वगैरे तिथे कन्सिडर करून आन्सर कॅल्क्युलेट करावं लागेल. आपण जर एकदम ॲक्युरेट ट्राय करायला जर गेलो, जर तुमचे कॅल्क्युलेशन एकदम चांगले असतील तर तुम्ही तेही सॉल्व्ह करू शकता. बट जर आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल तर मग आपल्याला ॲक्युरेट कॅल्क्युलेशन करायला वेळ लागतो. मग अशा वेळेस काय होईल, न्यूमरिकलला सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागेल. सो ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो, थोडं ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करून जे काही आपल्याला 4 ऑप्शन असतात त्यामध्ये आपण ते व्यवस्थित चेक करू शकतो. लगेच आपल्याला आपला परफेक्ट आन्सर आपल्याला जे आहे ॲक्युरेट ते आपल्याला तिथे मिळेल. सो मी दोन्ही टेक्निक सांगेल, पण ज्यावेळेस तुम्हाला बोर्डमध्ये न्यूमरिकल विचारतात त्यावेळेस मात्र तुम्हाला एकदम ॲक्युरेट आन्सर कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे, तर बघा इथे दिलं आपल्याला द रेजिस्टन्स ऑफ 0.01 नॉर्मल सोल्युशन. हे काय दिलं आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन दिलंय. बरोबर, नॉर्मॅलिटी म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन. सो इथे आपण लिहून घेऊ कॉन्सन्ट्रेशन, त्यालाच काय म्हणतो आपण नॉर्मॅलिटी. किती दिली आपल्याला ती लिहून घेऊ आपण, 0.01. ठीक आहे, समोर जाऊया आपण. ऑफ अन इलेक्ट्रोलाइट वॉज फाउंड टू बी 210 ओहम. हा काय दिला आपल्याला, रेजिस्टन्स दिला आपल्याला. आपण शिकलोय आधी रेजिस्टन्सचं युनिट कोणतं असणार तर ओहम. सो रेजिस्टन्स दिला आपल्याला 210 ओहम. चला मी हे ते लिहून घेतोय रेजिस्टन्स. तर आपण कॅपिटल आर ने लिहितो. रेजिस्टन्स शिकलोय आपण, किती दिला आपल्याला 210 ओहम. चला, सेकंड गिवन तर आपल्याला मिळालं ॲट 298 केल्विन. आपण जर याआधी थेरी जर शिकलो तर आपल्याला इथे आपण ऑलरेडी बघितले की आपल्याला टेम्परेचरची जास्त काही गरज पडत नाही. सो हे नाही लिहिलं तरी चालेल. यूज इन अ कंडक्टिव्हिटी सेल विथ अ सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट मी ऑलरेडी बोललो, एक तर आपण जी स्टार किंवा बी या सिम्बॉलने डिनोट करतो. मी इथे बी लिहितोय सेल कॉन्स्टंटसाठी. किती दिला येतो आपल्याला, 0.88 पर सेंटीमीटर. कॅल्क्युलेट कंडक्टिव्हिटी. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, कंडक्टिव्हिटी. मी ऑलरेडी बोललोय कंडक्टिव्हिटीचंच मिनिंग काय, मग स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, मग स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी आपण कप्पाने शो करतो. आपल्याला कप्पाची व्हॅल्यू याचा अर्थ इथे कॅल्क्युलेट करायची. कप्पा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क करतोय मी त्यासाठी. अँड इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. अजून काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय, कॅप इक्यू असा आपण सिम्बॉल त्याला देतो. हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता विचार करा, कप्पा आणि कॅप इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. सो सगळ्यात आधी आपल्याला फॉर्म्युले माहिती पाहिजेत आणि व्यवस्थित तुम्ही आता फॉर्म्युले लर्न केलेले आहेत. ठीक आहे, तर चला मी आता इथे कप्पाचा फॉर्म्युला लिहून घेतो. आपण शिकलो या आधी कप्पाचा जो फॉर्म्युला असतो, वी नो दॅट कप्पा इज इक्वल टू 1/r इंटू L/A. हा असतो कप्पाचा फॉर्म्युला. कप्पा इज इक्वल टू 1/r इंटू L/A. हा L/A म्हणजेच काय होतं तर सेल कॉन्स्टंट होता. शिकलो आपण सेल कॉन्स्टंट, दॅट मीन्स B इज द रेशो ऑफ लेंथ टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हेही आपण शिकलोय. सो आपल्याला इथे तर डायरेक्टली L/A ची व्हॅल्यू न देता आपल्याला काय दिलाय, सेल कॉन्स्टंट दिला B. मग हा L/A म्हणजेच काय कन्सिडर करायचं, तुम्हाला B कन्सिडर करायचं आहे. बरोबर,
यावरून तुम्ही अजून एक इक्वेशन लिहून घेता, देअरफॉर कप्पा इज इक्वल टू बी अपॉन आर. कळतंय? एल अपॉन ई म्हणजेच बी, बी अपॉन काय होणार तर आर म्हणजेच रेजिस्टन्स. आता ह्या तर व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत, यावरून आपण इझिली आता कप्पाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. मग कशी कॅल्क्युलेट करणार बघा. कप्पा इज इक्वल टू काय करावं लागेल, सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू टाका किती आहे 0.88 सेंटीमीटर. चला मी लिहून घेतोय 0.88 पर सेंटीमीटर, सॉरी, डिवायडेड बाय रेजिस्टन्स पण दिलं आपल्याला किती 210 ओहम. चला इथे पण लिहून घेऊ आपण 210 ओहम इज इक्वल टू. आता याचं कॅल्क्युलेशन कसं येईल ते बघा. काय करावं लागेल, हा जो 88 आहे याला आपण असं लिहू शकतो पटापट कॅल्क्युलेशन करण्यासाठी, 88 इंटू 10⁻⁻2 बरोबर पर सेंटीमीटर, डिवायडेड बाय यालाही आपण असं लिहू शकतो 2.10 इंटू 10⁻2 ओहम. काय कॅन्सल होईल विचार करा. 10⁻⁻2 आणि हा 10⁻2 आहे, तर काय कॅन्सल होणार नाही. हा 10⁻⁻ वरती शिफ्ट करा, काय म्हणजे 10⁻⁻2. आता ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर 88 डिवायडेड बाय 2.10 आहे बरोबर. तुम्ही ॲक्युरेटही करू शकता, ॲप्रॉक्सिमेट कसं करायचं ते सांगतो. हा जो 2.10 जो आहे याला सरळ सरळ फक्त 2 कन्सिडर करा. मग 88 डिवाइड बाय 2 किती आन्सर येईल तुमचं, 88 डिवाइड बाय 2 येणार 44. कळतंय? मग आन्सर काय येईल तुमचं, सॉरी ॲप्रॉक्सिमेट आन्सर काय येईल 44 इंटू 10⁻⁻4. कळतंय? 44 इंटू 10⁻⁻4. कारण काय केलं आपण, हा जो 2.10 आहे याला 2 कन्सिडर केलं, 88 डिवाइड बाय 2 करा 44 आन्सर येईल. हा 10⁻2 वरती शिफ्ट झाला 10⁻⁻4 होईल. ॲप्रॉक्सिमेट आन्सर येईल तुमचं 44 इंटू 10⁻⁻4. आता ॲक्युरेट जर आन्सर कॅल्क्युलेट करायला गेले तुम्ही तर याचा ॲक्युरेट आन्सर येते 41.90 इंटू 10⁻⁻4 पर ओहम पर सेंटीमीटर. तुम्ही कॅल्क्युलेशनही करू शकता. याचा ॲक्युरेट आन्सर येईल 41.90 इंटू 10⁻⁻4 पर ओहम पर सेंटीमीटर. बघा 44 आणि 41 आता नियर बाय हा 42 झाला, जास्त काही डिफरन्स नाही आहे. तुम्हाला ऑप्शनमध्ये मग फक्त जर कप्पाची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायला दिली असते तर तुम्हाला असे ऑप्शन असते. ए ऑप्शन असतं सपोज 50 ओहम, सेकंड ऑप्शन असतं 41.90 एकदम ॲक्युरेट आन्सर, थर्ड ऑप्शन असतं सपोज 60 ओहम आणि लास्ट ऑप्शन असतं सपोज 100 ओहम वगैरे असं काहीतरी तुम्हाला दिलं असेल. म्हणजे खूप जास्त डिफरन्स असतो. तुम्ही ॲप्रॉक्सिमेट जरी कॅल्क्युलेशन केलं तरी पण तुमचा आन्सर किती आला 44. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली नियर अबाउट किती तुम्ही 41.90 ही व्हॅल्यू कन्सिडर करू शकता. ठीक आहे. या टाईपमध्ये तुम्ही ॲप्रॉक्सिमेट आणि ॲक्युरेट कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकता. जर तुमचे कॅल्क्युलेशन एकदम परफेक्ट असतील ॲक्युरेट कॅल्क्युलेशन करा, किंवा जर वेळ वाचवायचा असेल तर मग ॲप्रॉक्सिमेट केलं तरी चालेल. याचा आन्सर येते 41.90 इंटू 10⁻⁻4 पर ओहम पर सेंटीमीटर. आता समोर जाऊन आपल्याला इथेच काय थांबायचं नाही, कारण आपण कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केली. अजून काय काढायचं आपल्याला, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी काढायची. आता इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करताना चला मी इथे लिहून घेतो इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला कोणता असेल. आपण याआधी शिकलोय इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला असतो कॅप ई क्यू इज इक्वल टू 1000 इंटू के म्हणजेच काय कप्पा डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय ते मग नॉर्मॅलिटी. चला फॉर्म्युला तुमच्या लक्षात आहे. 1000च आपण 10⁻³ लिहू शकतो. कप्पाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, तुम्ही इथे कॅल्क्युलेट केलेली आहे ऑलरेडी, तुम्हाला इथे टाकावं लागेल. इथे लिहून घेऊ आपण कप्पाची व्हॅल्यू 41.90 इंटू 10⁻⁻4 पर ओहम पर सेंटीमीटर इंटू 10⁻³ 1000 म्हणजे 10⁻³ डिवायडेड बाय काय करावं लागेल नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी किती दिली तुम्हाला 0.01. यालाच आपण लिहू शकतो 1 इंटू 10⁻⁻2. ठीक आहे. या टाईपमध्ये आपल्याला हे दिली व्हॅल्यू. याचं युनिट असणार कोणतं, ग्राम पर इक्विव्हॅलंट. ठीक आहे. या टाईपमध्ये आता याचं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. कसं कॅल्क्युलेशन होईल बघा. यामध्ये 10⁻⁻4 इथे 10⁻⁻2 आहे, हा कॅन्सल होईल इथे उरणार 10⁻⁻2. त्यानंतर हा 10⁻³ सोबत म्हणजे किती होईल तर 10⁻1 शिल्लक उरणार. हे तर सगळे कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती आहेत. आता नंतर समोर काय होईल, फक्त 41.9 आहे 10⁻⁻4 इथे तर खाली तर काय व्हॅल्यू वगैरे उरले नाही, फक्त 1 आहे. सो करेक्ट आन्सर किती विचार करा. काय करावं लागेल, असा आन्सर येईल तुमचं. इथे उरणार 10⁻². ठीक आहे. नंतर 10⁻² आणि हा 10⁻³ म्हणजे किती उरणार तर 10⁻1 उरणार. कळतंय. मग आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला हे आन्सर मिळालं 41.90 इंटू 10⁻1 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर ग्राम पर इक्विव्हॅलंट. ठीक आहे. हे त्याचं युनिट.
41.9ला आपण असं लिहू शकतो 419.0 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर ग्राम पर इक्विव्हॅलंट. हे झालं तुमचं इथं फायनल आन्सर. बघा आपल्याला कप्पाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला विचारली, ती सुद्धा आपण कॅल्क्युलेट केली. आणि ही जे आन्सर जे आलं आपलं हे आलं कॅप इक्विव्हॅलंट म्हणजे काय इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. सो या टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बघा या टाईपमध्ये क्वेश्चन होता जे आपल्याला सगळ्यात पहिले आपण गिव्हन फाइंड आउट केले आणि त्यानंतर व्यवस्थित न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं. या टाईपमध्ये क्वेश्चन्सचा आन्सर येईल. एकदम इझी न्यूमेरिकल आहे. ठीक आहे, तुम्हाला हे सगळं व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे. चला आता सेकंड क्वेश्चन आहे. द रेजिस्टन्स ऑफ डेसी नॉर्मल सोल्युशन ऑफ अ साल्ट ऑक्युपाइंग अ व्हॉल्यूम बिटवीन टू प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स 1.8 centimeter apart and 5.4 centimeter square in a area was found to be 32 ohm. Calculate the conductivity and equivalent conductivity of solution. केअरफुली न्यूमेरिकल रीड करा, बरोबर तुम्हाला आयडिया येईल. सगळ्यात पहिले काय का आपलं टार्गेट गिव्हन फाइंड आउट करणे. एकदा जर तुम्हाला गिव्हन फाइंड आउट करता आले म्हणजे तुम्ही व्यवस्थित मग फॉर्म्युला कोणता तिथे यूज करायचा हे आपोआप ठरवू शकता आणि मग आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुद्धा एकदम इझी जाईल. सो बघा परत एकदा न्यूमेरिकल रीड करू आपण. द रेजिस्टन्स ऑफ डेसी नॉर्मल सोल्युशन. सगळ्यात पहिले आपल्याला काय सांगितलं डेसी नॉर्मल. मग डेसी नॉर्मल म्हणजेच काय तर 0.1 नॉर्मल शिकलो आपण याआधी. सोल्युशन ऑफ साल्ट ऑक्युपाइंग अ व्हॉल्यूम बिटवीन टू प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स इज 1.8 सेंटीमीटर अपार्ट. म्हणजेच काय कंडक्टिव्हिटी सेल असणार. त्या कंडक्टिव्हिटी सेलमध्ये जे टू प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स आहेत त्यांच्यामधील हे डिस्टन्स दिलं आपल्याला किती 1.8 सेंटीमीटर. म्हणजे हे दिले आपल्याला डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रोड जे आपण एलने डिनोट करणार. अपार्ट म्हणजे एकमेकापासून ते एवढ्या डिस्टन्सवर ठेवलेले आहेत. अँड 5.4 सेंटीमीटर स्क्वेअर इन एरिया. त्यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे तर 5.4 सेंटीमीटर स्क्वेअर वाज फाउंड टू बी 32 ओहम. हे दिलं आपल्याला काय दिलं आपल्याला रेजिस्टन्स किती दिलं आपल्याला 32 ओहम. कॅल्क्युलेट द कंडक्टिव्हिटी म्हणजे परत आपल्याला कप्पाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची अँड इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी म्हणजे आधी जो न्यूमेरिकल होता फर्स्ट नंबरचा सेम त्या टाईपमध्येच न्यूमेरिकल आहे. चला आपण लिहून घेऊ. डेसी नॉर्मल सोल्युशन म्हणजेच काय नॉर्मॅलिटी दिली आपल्याला किती 0.1. चला इथपर्यंत आपल्याला व्हॅल्यू मिळाली. समोर दिलं आपल्याला ऑक्युपाइंग अ व्हॉल्यूम बिटवीन टू प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स 1.8 सेंटीमीटर अपार्ट. लेंथ दिली आपल्याला लिहून घेऊ आपण डिस्टन्स 1.8 सेंटीमीटर. अजून समोरचा अँड 5.4 सेंटीमीटर स्क्वेअर इन एरिया म्हणजेच हा दिला आपल्याला एरिया एची व्हॅल्यू किती दिली ती 5.4 सेंटीमीटर स्क्वेअर. द रेजिस्टन्स किती सापडला आपल्याला तो 32 ओहम. चला इथे लिहून घेऊ आपण आर इज इक्वल टू 32 ओहम. ठीक आहे. विचारलं काय आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे कंडक्टिव्हिटी दॅट मीन्स कप्पा हा कॅल्क्युलेट करायचा आहे. अँड इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय कॅप इक्यू सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. आता शिकलो आपण कप्पाचा फॉर्म्युला कोणता. चला तुम्हीच रिकॉल करा एकदा व्यवस्थित. कप्पाचा फॉर्म्युला काय असतो कप्पा इज इक्वल टू 1/r इंटू यल अपॉन ए. आता यल अपॉन ए म्हणजेच काय सेल कॉन्स्टंट असतो बरोबर हे शिकलो आपण. पण आपल्याला डायरेक्टली आता सेल कॉन्स्टंट न देता आपल्याला लेन पण दिली म्हणजे डिस्टन्स दिला आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा दिला. तर त्यानुसार आपण व्हॅल्यू पुटअप करत जाऊयात. कप्पा इज इक्वल टू 1/r. आर किती दिला आपल्याला 32 ओहम. चला लिहून घेऊ आपण इथे 32 ओहम इंटू लेंथ किती दिली आपल्याला ते लिहून घेऊ आपण किती 1.8. इथे लिहून घेऊ आपण 1.8 डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलं आपल्याला 5.4. चला तो पण इथे आपण लिहून घेऊ 5.4. आता फक्त याचं काय सिम्पली आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं यालाच आपण असे लिहू शकतो 18 इंटू 10⁻⁻1 डिवायडेड बाय 32 इंटू 54 इंटू 10⁻⁻1. कळतंय 5.4 ला आपण 54 इंटू 10⁻⁻1 लिहू शकतो. 1.8 ला आपण 18 इंटू 10⁻⁻1 लिहू शकतो. याचे तुम्ही आता अप्रॉक्सिमेट आणि ॲक्युरेट असे दोन्ही टाईपचे कॅल्क्युलेशन करू शकता. याचं डिवायडेशन जाईल 54 ला किती होईल ते 3चे डिवायडेशन जाईल बरोबर. कॅल्क्युलेशन काय येईल मग आपलं 1 इंटू 10⁻⁻1 डिवायडेड बाय 32 इंटू 3. हा 10⁻⁻1 इकडे कॅन्सल झाला 10⁻⁻1 सोबत. एवढं आपला आन्सर इथे येणार. आता जर तुम्ही याचं ॲक्युरेट कॅल्क्युलेशन जर केलं तर किती येईल बघा. काय करावं लागेल याचं जर तुम्ही ॲक्युरेट कॅल्क्युलेशन केलं काय करावं लागेल 32 इंटू सर 1/3 इंटूचं कॅल्क्युलेशन करून घ्या त्याला डिवाइड बाय 32 करा
किती आन्सर येईल बघा. याचा आन्सर येत आहे, मी लिहून घेतो इथे 0.0104. हे आन्सर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट पण करून बघायचे. सायमेन पर सेंटीमीटर किंवा यालाच तुम्ही अजून एक युनिट देऊ शकता, कोणतं, पर ओहम पर सेंटीमीटर. दोन्हीपैकी तुम्ही कोणतं युनिट लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, हे तुमचं ॲक्युरेट आन्सर 0.0104 सायमेन पर सेंटीमीटर किंवा पर ओहम पर सेंटीमीटर. आता कपाची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली आहे. हीच व्हॅल्यू आपल्याला कॅप इक्वलंटच्या फॉर्म्युलामध्ये टाकायची, म्हणजेच काय इक्वलंट कंडक्टिव्हिटीच्या. काय फॉर्म्युला होता, 1000 इंटू के म्हणजेच कप्पा अपॉन नॉर्मॅलिटी. यालाच आपण असं लिहू शकतो 10⁻³ इंटू कप्पाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0.0104. यालाच आपण असं लिहू शकतो, किती लिहिणार बघा, 1 2 3 10.4 लिहून घेऊ आपण याला. 10.4 इंटू 10⁻³ सायमेन पर सेंटीमीटर डिवायडेड बाय नॉर्मॅलिटी किती दिली आपल्याला लिहून घेतली आपण 0.1. याला लिहून घ्या 1 इंटू 10⁻⁻1. क्लिअर होतंय. काय काय कॅन्सल झालं चेक करा. 10⁻³ -3 सोबत कॅन्सल झाला. चला हा तर कट झाला. आता उरला काय 10⁻⁻1. याला वरती शिफ्ट करा, कितीला 10.4 इंटू 10⁻1. बरोबर. आता हा जो 10.4 जो आला इंटू 10⁻1 याला आपण असंही लिहू शकतो 104. कळतंय. युनिट काय आहे, पर ओहम किंवा सायमेन सुद्धा घेऊ शकता. सेंटीमीटर स्क्वेअर ग्राम पर इक्विव्हॅलंट. हे झालं आपलं फायनल आन्सर. कळतंय. या टाईपमध्ये आपल्याला हे आन्सर यायला पाहिजे. तुम्ही सुद्धा आधीच इथपर्यंत येऊन व्हिडिओ पॉज करायचा आणि एकदा स्वतः कॅल्क्युलेशन करून बघायचे आणि नंतर मग आपलं एकदा इथे आन्सर टॅली करून बघायचं. ठीक आहे. चला आता आपण आता अजून एक क्वेश्चन बघूयात, 3rd नंबरचा. तर बघा आता 3rd नंबरचा न्यूमेरिकल दिला आपल्याला, भला मोठा न्यूमेरिकल आहे, एकदा व्यवस्थित रीड करायचं आपल्याला. अ सर्टन कंडक्टन्स सेल म्हणजे कंडक्टिव्हिटी सेल आहे, फिल्ड विथ 0.02 मोलर KCl सोल्युशन. सपोज एक कंडक्टिव्हिटी सेल आहे. चला मी थोडं डायग्रामॅटिकली दाखवतो इथे. हा जो कंडक्टिव्हिटी सेल आहे यामध्ये काय केलंय, कंडक्टिव्हिटी सेलमध्ये शिकलो आपण 2 इलेक्ट्रोड्स असतात, व्हर्टिकली डीप प्लॅटिनम इलेक्ट्रोड. यामध्ये काय केलं आपण, एक सोल्युशन घेतलंय. मग हे जे सोल्युशन आहे याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.02 मोलर. सोल्युशन कोणतं आहे तर KCl सोल्युशन. ठीक आहे. हॅज कंडक्टिव्हिटी, याची कप्पाची व्हॅल्यू सांगितली आपल्याला. हॅज कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय, कप्पाची व्हॅल्यू किती दिली ती आपल्याला 0.002768 सायमेन पर सेंटीमीटर. एवढी ती व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. चला ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन पण दिले आपल्याला. नंतर शोड अ रेझिस्टन्स, आणि त्याचा रेझिस्टन्स किती दिला आपल्याला, तो दिला 82.4 ओहम ॲट 298 केल्विन. हा दिला आपल्याला इथे रेझिस्टन्स. नंतर काय केलं, वेन फिल्ड विथ 0.005 नॉर्मल K2SO4 इट हॅड अ रेझिस्टन्स ऑफ 324 ओहम. आता हा जो रेझिस्टन्स दिलाय हा कोणासाठी दिला आपल्याला, 0.005 नॉर्मल K2SO4 साठी. म्हणजेच काय केलं असेल बघा, आधी KCl सोल्युशन होतं, त्याची मोलॅरिटी म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन दिलं आपल्याला 0.02 मोलर KCl याचं कॉन्सन्ट्रेशन. याचा कंडक्टन्स किती होता, कंडक्टन्स नाही, कंडक्टिव्हिटी किती होती ती इथेच मी लिहून घेतो आता. कप्पा कोणासाठी, KCl सोल्युशनसाठी तो होता 0.002768 सायमेन पर सेंटीमीटर. एवढी त्याची व्हॅल्यू होती. आणि याचा आपल्याला रेझिस्टन्स पण दिला, त्या सोल्युशनचा रेझिस्टिव्हिटी मेजर केली असेल रेझिस्टन्स, तो दिला आपल्याला, आरने डिनोट करतो आपण, तो दिला आपल्याला 82.4 ओहम. बट हे सोल्युशन कोणतं आहे तर KCl सोल्युशन. ठीक आहे. नंतर काय सांगितलं आपल्याला, वेन फिल्ड विथ, याचं मिनिंग काय बघा. आता हा जो कंडक्टिव्हिटी सेल आहे यातील काय केलं आपण, नंतर हे KCl सोल्युशन काढून टाकलं आणि यामध्ये आपण एक नवीन सोल्युशन भरलं. आता मग ते नवीन सोल्युशन कोणतं, K2SO4 सोल्युशन. ठीक आहे. म्हणजे याच सेलमध्ये आपण आता एक नवीन सोल्युशन भरलंय. मी इथे दाखवतोय त्याला. सेल तोच आहे. मग जर सेल तोच असेल तर त्याचा काय काय सेम असायला पाहिजे तर सेल कॉन्स्टंट सेम असायला पाहिजे. बरोबर. सेल कॉन्स्टंट दोघांसाठी एकच असेल, कारण लेंथ अपॉन एरिया यावर सेल कॉन्स्टंट ठरतो. या बिकरमधून KCl बाहेर काढलं आपण आणि त्यामध्ये नवीन सोल्युशन फिलअप केलं आपण
K2SO4 सोल्युशन विच शोज नॉर्मॅलिटी 0.005 नॉर्मल. ठीक आहे, ही त्याची नॉर्मॅलिटी कुणाची तर K2SO4 सोल्युशनची. आता याने पण आपला रेजिस्टन्स दाखवला, किती दाखवला तो 324 ओहम. चला इथे लिहून घेतो मी R इज इक्वल टू 324 ओहम. एवढा त्याचा रेजिस्टन्स आपल्याला सांगितला. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, देन कॅल्क्युलेट सेल कॉन्स्टंट. काय काढायचं आपल्याला, सेल कॉन्स्टंट. आपण सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला शिकलो याआधी. सेल कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ L अपॉन E. बघा मी आता इथे रफ वर्क करतो थोडं, नंतर मग हे समोर व्यवस्थित जाऊन समजावून सांगतो. सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला कोणता असतो, B इज इक्वल टू L अपॉन E. बट आपल्याला L पण दिलेलं नाही आणि E पण दिलेलं नाही, म्हणजे हा फॉर्म्युला तर काही यूज करून चालणार नाही. अजून एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे सेल कॉन्स्टंटचा, जो मी फर्स्ट न्यूमरिकलमध्ये सांगितला तुम्हाला. बघा इथे फर्स्ट न्यूमरिकल आहे, यामध्ये फॉर्म्युला घेतला होता आपण सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला. हा पण आपण घेऊ शकतो, कप्पा इज इक्वल टू B अपॉन R. मग आपल्याला जर B कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, K इंटू R करावं लागेल. बरोबर. चला हा फॉर्म्युला मी इथे लिहून घेतोय. अजून एक फॉर्म्युला आहे कोणता, कप्पा इज इक्वल टू B अपॉन R. बरोबर. यावरून आपण B कॅल्क्युलेट करू शकतो. B इज इक्वल टू काय होईल तर मग कप्पा इंटू R. मग आता कप्पाची व्हॅल्यू कोणती घ्यायची, तर आधी आपल्याला हा जो डाटा दिला आहे यावरून आपण सेल कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करू शकतो. इथे जर तो डाटा दिला असता तर यावरून आपण सेल कॉन्स्टंट काढला असता, पण इथे आपल्याला काय कप्पाची व्हॅल्यू वगैरे दिलेली नाही, त्यामुळे कंडक्टिव्हिटी सेल तर तोच आहे, म्हणजे सेल कॉन्स्टंट दोघांसाठी सेम असणार. सो आपण हा जो काय डाटा दिला आपल्याला गिवन, यावरून आपण कप्पाची व्हॅल्यू सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. मग B इज इक्वल टू कप्पाची व्हॅल्यू एवढी टाका, किती आहे ती बघा 0.00278 इंटू रेजिस्टन्स पण दिला आपल्याला, त्या सोल्युशनचा घ्यावा लागेल. आता असं नाही करायचं की याची कप्पाची व्हॅल्यू आणि याचा रेजिस्टन्स घेतला, या सोल्युशनचा रेजिस्टन्स पण आपल्याला घ्यावा लागेल 82.4 ओहम. चला आता याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. याला आपण असंही लिहू शकतो समोर जाऊन 2.123. बरोबर. असं लिहू शकतो आपल्याला 2.768 इंटू 10⁻³ इंटू याला 1 पॉईंट इकडे सरकवा, असं येईल दिसेल आपल्याला ते 8.24 इंटू 10⁻1. आता बघा 10⁻1 आणि 10⁻³ यातून किती होणार, 10⁻² उरणार. बरोबर. पुढे तुम्ही असं कॅल्क्युलेशन करू शकता, हा जो 2.7 आहे याला ॲप्रॉक्सिमेटही करू शकता तुम्ही. ही व्हॅल्यू जर तुम्ही वाढवलीत सपोज, तर ही व्हॅल्यू कमी करा. हा 2.7 जो आहे याला 2.8 कन्सिडर करा. ठीक आहे. आणि हा जो 8.2 आहे याला 8 कन्सिडर करा. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर बरोबर आपण ॲप्रॉक्सिमेट आन्सरकडे जाऊ. पण याचं ॲक्युरेट कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही तर याचं ॲक्युरेट आन्सर येते 22.69 इंटू 10⁻². याचा ॲक्युरेट आन्सर हे येणार 22.69. तुम्ही करूनही बघू शकता, मी ऑलरेडी बोललोय. जिथे तुम्हाला फॉर्म्युलापर्यंत मी सांगितलं तिथून पुढे व्हिडिओ पॉज करायचा आणि मग कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतः करायचे आहेत, म्हणजे तुमची सुद्धा प्रॅक्टिस होईल. यालाच आपण असंही लिहू शकतो 0.22 पर सेंटीमीटर. युनिट तर आपण शिकलोय, सेल कॉन्स्टंटचं युनिट काय येणार 0.22 पर सेंटीमीटर. चला आपण सेल कॉन्स्टंट काढण्यात तर आता सक्सेस झालो. समोर जायचं आहे, समोर जाऊन आपल्याला आता कंडक्टिव्हिटी काढायची. पण आता कंडक्टिव्हिटी आपल्याला KCLची तर ऑलरेडी दिली, याची तर काही कॅल्क्युलेट नाही करायची. कोणाची कॅल्क्युलेट करायची, K2SO4ची. आता याची कंडक्टिव्हिटी कशी काढणार, तर मी ऑलरेडी बोललोय हा जो कंडक्टिव्हिटी सेल होता यातील KCL सोल्युशन आपण बाहेर काढून फेकला आणि त्यामध्ये नवीन सोल्युशन भरलं कोणतं तर K2SO4चं, ज्याची नॉर्मॅलिटी आपल्याला दिलेली आहे, किती आहे 0.005 नॉर्मल K2SO4 सोल्युशन, ही त्याची नॉर्मॅलिटी. त्याचा रेजिस्टन्स पण आपल्याला दिलेला आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आता, कंडक्टिव्हिटी. सो कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करताना चला इथे सेकंड पॉईंट देतो मी. आता सेकंड कॅल्क्युलेशनकडे जाणार. हे फर्स्ट होतं, हे तर कसं आलं तुम्हाला समजलं आता व्यवस्थित. सेकंडकडे जाऊ आपण. कप्पाची व्हॅल्यू आपण इथे कप्पा इज इक्वल टू लिहून घेऊ आपण. फॉर्म्युला असतो कप्पा इज इक्वल टू एकतर 1/r इंटू L अपॉन E. L अपॉन इथं काही दिलेलंच नाही, डायरेक्ट B दिलं आपल्याला आणि काढला सुद्धा. दोघांसाठी सेल कॉन्स्टंट सारखाच असेल, मी वारंवार ते सांगतोय. इथे लिहून घेऊ आपण B अपॉन R. आता बीचं कॅल्क्युलेशन 0.22 सेंटीमीटर पर सेंटीमीटर आलं होतं, इथे लिहून घेतो मी 0.22 पर सेंटीमीटर डिवायडेड बाय रेजिस्टन्स. आपल्याला आता हा घ्यावा लागेल कारण आपण याची व्हॅल्यू डिटरमाइन करतोय. सो रेजिस्टन्स घ्या 324 ओहम. चला याला पण आपण असं लिहू शकतो 22 इंटू 10⁻³ किती घेणार यासाठी -2 डिवायडेड बाय
याला पण असं लिहू शकतो आपण, 324 आहे, याला आपण 3.2 करू शकतो इंटू 10⁻². ठीक आहे, समोर जाऊन कॅल्क्युलेशन करा, याला वरती पाठवून द्या, किती होईल तो 10⁻⁻4 होईल. कळतंय, हा होईल 10⁻⁻4. आता इथे बघा, इथे तुमचं कॅल्क्युलेशन कसं अप्रॉक्सिमेट कसं करायचं. हा 22 आहे, हा 3.24 आहे. याला जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली 3 जर कन्सिडर केलं तर 22 डिवाइड बाय 3 याचा आन्सर यायला पाहिजे तुमचं 7च्या काहीतरी समोर जाईल. बरोबर, याचा आन्सर येतं ॲक्युरेट 7.04 इंटू 10⁻⁻4. युनिट तर आपण शिकलो याआधी, पर ओहम पर सेंटीमीटर किंवा सायमेन पर सेंटीमीटर लिहिलं तरी चालेल. हे युनिट तुमचे एकदम व्यवस्थित लक्षात बसलेले पाहिजेत. सायमेन पर सेंटीमीटर किंवा पर ओहम पर सेंटीमीटर हे झालं त्याचं युनिट. चला, इथपर्यंत आपण आता कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला कप्पा सुद्धा मिळाला. समोर जाऊयात, नंतर काढायचं आपल्याला इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ऑफ K2SO4 सोल्युशन. चला, थर्ड व्हॅल्यू डिटरमाइन करायची आपल्याला, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय, कॅप EQ. फॉर्म्युला कोणता तर 10⁻³ म्हणजेच काय 1000 इंटू K अपॉन इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय नॉर्मॅलिटी लिहावं लागेल आपल्याला. आणि नॉर्मॅलिटी दिली सुद्धा आहे, किती आहे तर ती 0.005 नॉर्मल. चला, मग आता कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. 10⁻³ इंटू कप्पाची व्हॅल्यू जी आत्ताच मिळवली आपण 7.04, हीच व्हॅल्यू लिहावं लागेल कारण आपण K2SO4चं कॅल्क्युलेशन करतोय. ही व्हॅल्यू जर टाकली तर रॉंग होईल, आता हे तुम्हाला समजलं असेल. इंटू 10⁻⁻4 डिवायडेड बाय नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी किती दिली आपल्याला 0.005, याला आपण असं लिहू शकतो 5 इंटू 10⁻⁻3. बरोबर, 3 डिजिटने इकडे आलो आपण, 5 इंटू 10⁻⁻3. चला, तुम्ही याचंही कॅल्क्युलेशन आता करू शकता. बघा काय होईल, हा 10⁻⁻3 वरती पाठवून द्या. याला तुम्ही 7.04 ला जर 5 ने डिवाइड केलं, याला असं 7ही करू अप्रॉक्सिमेट करायचं असेल तर 7 कन्सिडर करा. 7/5 ची व्हॅल्यू तुम्हाला आता तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, हा 10⁻3, हा 10⁻3, हा -3 वरती पाठवा. 10⁻3 होईल, 10⁻3, 10⁻3, 10⁻6, 10⁻⁻4 म्हणजे किती उरणार तर 10⁻2 उरणार. आणि 10⁻2 उरल्यानंतर समोर काय होईल मग 7/5चं कॅल्क्युलेशन हे येते किती 1.4. बघा, हे 7.04 डिवाइड बाय 5चा आन्सर आहे तुमचं 1.4. आणि समोर चला मी इथे लिहून घेतो आता, यालाच आपल्याला लिहावं लागेल मग किती टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर हे किती 140 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर ग्राम पर इक्विव्हॅलंट. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर. तुम्ही यानुसार कॅल्क्युलेशन करून बघू शकता. नंतर डिटेक्ट करायचं आपल्याला 4th नंबरला मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ K2SO4 सोल्युशन. आता कॅल्क्युलेट करायचं आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजे कॅप M कॅल्क्युलेट करायचं आहे. आठवतोय फॉर्म्युला मोलर कंडक्टिव्हिटीचा, असा फॉर्म्युला आहे 1000 इंटू कप्पा म्हणजेच K डिवायडेड बाय मोलॅरिटी. मोलर कंडक्टिव्हिटीसाठी आपण डिवाइड बाय M लिहितोय, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीसाठी आपण डिवाइड बाय नॉर्मॅलिटी लिहितोय. आता आपल्याला मोलॅरिटी तर काही दिलेली नाहीये, बरोबर, आपल्याला काय करावं लागेल आता नॉर्मॅलिटीवरून मोलॅरिटी कॅल्क्युलेट करावं लागेल. सो आपण सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये एक फॉर्म्युला शिकलेलो आहे, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू चार्ज. कळतंय, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू चार्ज, हा एक फॉर्म्युला आहे. चला मी इथे फॉर्म्युला लिहून घेतोय, असं लिहितो मी तिथे. वी नो दॅट नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू चार्ज ऑन कॅटायन. चार्ज ऑन कॅटायन. नॉर्मॅलिटी तर आपल्याला दिली, आपल्याला मोलॅरिटी पाहिजे. सो मोलॅरिटी इज इक्वल टू काय होईल, मोलॅरिटी इज इक्वल टू नॉर्मॅलिटी अपॉन चार्ज ऑन कॅटायन. चार्ज ऑन कॅटायन. सो सोल्युशन कोणतं आहे आपलं K2SO4. याला जर तुम्ही ब्रेक केलं, याला ब्रेक केल्यानंतर 2 कॅटायन्स आहेत आणि त्यावर चार्ज किती होतो तर प्लस येतोय. बरोबर, जर तुम्ही K2SO4 ब्रेक केला तर तुम्हाला असं मिळणार ट्वाईस K प्लस प्लस SO4 2 मायनस. मग इथे ट्वाईस K प्लस आहे. बरोबर, मग टोटल चार्ज किती आहे विचार करा, 2 पोटॅशियमवर 2 पॉझिटिव्ह चार्ज आला.
म्हणजेच मोलॅरिटी इज इक्वल टू काय होणार तर नॉर्मॅलिटी अपॉन 2. कळतंय? इथपर्यंत तुमचं कॅल्क्युलेशन आलं. आता हे जे व्हॅल्यू आहे ते या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा. तुम्हाला असा आन्सर दिसणार कॅप एम इज इक्वल टू 1000 के अपॉन मोलॅरिटीची व्हॅल्यू फक्त नॉर्मॅलिटी अपॉन 2 करा. नॉर्मॅलिटी अपॉन 2 हा जो 2 आहे हा मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. यालाच तुम्ही ऑरमध्ये असं लिहू शकता कॅप एम इज इक्वल टू 2 इंटू 1000 अपॉन के, सॉरी 1000 इंटू के होईल अपॉन नॉर्मॅलिटी. आत्ताच आपण कॅल्क्युलेशन केलंय 1000 के अपॉन नॉर्मॅलिटी, याचा आन्सर किती आलं तुमचं 140. सो इथे फक्त तुम्हाला काय करायचं आता 140 इंटू 2 करायचं आहे. सो कॅप एम इज इक्वल टू 2 इंटू 140. ठीक आहे, आन्सर येईल तुमचं किती 280. याच्या डबल होईल 280 सायमेन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल, हे त्याचं फायनल आन्सर. कळतंय? सायमेन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. चला आपण 4 कॅल्क्युलेशन तर केलेत आतापर्यंत. आता जायचं आपल्याला शेवटी कुठे कंडक्टन्ससाठी. कंडक्टन्स ऑफ K2SO4 सोल्युशन. आठवतोय फॉर्म्युला? चला मी त्याचा साईडला जागा इथे ऍडजस्ट करतोय म्हणजे एका पेजवर बरोबर आपलं न्यूमेरिकल संपून जाईल. 5th काढायचं आपल्याला कंडक्टन्स. कंडक्टन्स कशाने डिनोट करतो आपण? G ने. सो G इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. शिकलोय आपण. कुणाचं कंडक्टन्स काढायचं आपल्याला? K2SO4चा. सो याचा रेजिस्टन्स घ्यावा लागेल. जर तुम्हाला विचारलं असतं KCLचा रेजिस्टन्स काढा, KCL सोल्युशनचा, तर मग तुम्हाला हा रेजिस्टन्स इथे घ्यावा लागला असता. पण तुम्हाला K2SO4चा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा. सो G इज इक्वल टू 1 अपॉन R. सो G इज इक्वल टू काय होईल मग 1 अपॉन रेजिस्टन्सची व्हॅल्यू पुटअप करा 324 ओहम. बरोबर पर ओहम तो मिळेल. सो G इज इक्वल टू कॅल्क्युलेशन करा किती बघा. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही असं करू शकता, अप्रॉक्सिमेट करायचं असेल तर 1 डिवायडेड बाय 3.24 इंटू 10⁻². 10⁻² ला वरती शिफ्ट करा, 10⁻- होईल -2. 1 डिवाइड बाय 3 किती होईल 0.33. कळतंय? कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. अप्रॉक्सिमेट 324 आहे, याला 3.24 इंटू 10⁻² करून घ्या. 10⁻² वरती पाठवून द्या म्हणजे 10⁻² होईल. उरला काय 1 डिवाइड बाय 3.24. 3.2 ला अप्रॉक्सिमेटली 3.24 ला 3 म्हणा. 1 डिवाइड बाय 3 आन्सर येईल तुमचं 0.33. 0.33 इंटू 10⁻² कळतंय? 0.33 इंटू 10⁻², हे असेल तुमचं फायनल आन्सर. किंवा त्याला तुम्ही असं लिहू शकता मग 3.33 इंटू 10⁻³ बरोबर तुम्हाला त्याच रिलेटेड कुठेतरी ऑप्शन मिळणार. याचा करेक्ट आन्सर येत आहे 3.08 इंटू 10⁻³ आणि युनिट पर ओहम, हे याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर येणार. बघा एवढे सगळे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे. आता एवढा मोठा न्यूमेरिकल तर तुम्हाला कोणी एंट्रन्समध्ये विचारणार नाही. यातील एखादी 2 व्हॅल्यू वगैरे कॅल्क्युलेट करायला मात्र विचारू शकतात. सो आपण एकमेकाच्या रिलेटेड असे एक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. क्लिअर होतंय? तुम्हाला वाटलं तर तुम्ही परत एकदा क्वेश्चन लिहून स्वतः सुद्धा एकदा सॉल्व्ह करू शकता आणि ते केलेलं एकदम चांगलं राहील. बरोबर, तुम्हाला सुद्धा कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस होईल आणि कुठे कशा व्हॅल्यू पुटअप करायचे हे सुद्धा व्यवस्थित लक्षात येईल. चला मी आता नेक्स्ट न्यूमेरिकल जातोय 4 नंबर. सो 4 नंबरचा क्वेश्चन तुमच्यासमोर ठेवलेला आहे. 0.04 नॉर्मल सोल्युशन ऑफ वीक ऍसिड. ऍसिडिक ऍसिड दिलं आपल्याला, त्याला आपण वीक ऍसिड म्हणतो. डिग्री ऑफ डिसोसिएशन एकदम कमी असतो, शिकलोय आपण. 0.04 नॉर्मल सोल्युशन ऑफ वीक ऍसिड म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिलं आपल्याला, नॉर्मॅलिटी दिली. ह्याचा कंडक्टिव्हिटी, कप्पाची व्हॅल्यू दिली आपल्याला. कंडक्टिव्हिटी मीन्स वॉट शिकलोय आपण 4.23 इंटू 10⁻⁴ सायमेन पर सेंटीमीटर. द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ ऍसिड ॲट दिस सोल्युशन इज. डिग्री ऑफ डिसोसिएशन दिला आपण, शिकलो आपण. डिग्री ऑफ डिसोसिएशन कशाला म्हणतो आपण? अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ ऍसिड किती दिला आपल्याला तो 0.0612. याला काही युनिट नसते, शिकलो आपण ते सुद्धा. कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची, कॅप EQ. अँड मोलर कंडक्टिव्हिटी हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅप M. कॅप EQ, कॅप M दोघांचे व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. चला आता तुम्हाला गिव्हन लिहायची प्रॅक्टिस झालेली असेल व्यवस्थित. बघा मग गिव्हन मध्ये जे जे दिसतं ते लिहून घेऊ आपण. 0.04 नॉर्मल सोल्युशन ऑफ वीक ऍसिड. वीक ऍसिड आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नॉर्मॅलिटी दिली आपल्याला 0.04. यालाच आपण 4 इंटू 10⁻² लिहू शकतो. पुढे ह्याचं कंडक्टिव्हिटी, कप्पाची व्हॅल्यू दिली आपल्याला, लिहून घेऊ आपण 4.23 इंटू 10⁻⁴ सायमेन पर सेंटीमीटर. चला
अजून समोर जाऊ. द डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा तो दिला आपल्याला 0.0612. कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. आपल्याला कॅप EQ कॅल्क्युलेट करायचं आहे आणि अजून कॅप M म्हणजेच मोलर कंडक्टिव्हिटी सुद्धा कॅल्क्युलेट करायची आहे. चला आता डिग्री ऑफ डिसोसिएशन चा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे कारण आपल्याला कॅप EQ कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, सॉरी, कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट सोल्युशन. इथे थोडंसं करेक्शन करावं लागेल आपल्याला न्यूमेरिकलमध्ये. ऑफ दॅट सोल्युशन हे कंटिन्यू करावं लागेल. इथे समोर असं आहे ॲट इन्फानाइट डायल्युशन. ॲट इन्फानाइट डायल्युशन म्हणजे आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन कॅल्क्युलेट करायची आहे आणि इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी सुद्धा ॲट इन्फानाइट डायल्युशन आपल्याला कॅल्क्युलेट करायची. फक्त कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये नाही तर डायल्युटेड फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट करायची. आधीचं मिनिंग थोडं वेगळं झालं होतं. बघा या टाईपमध्ये हा क्वेश्चन आहे. मग आता कॅप इक्विव्हॅलंट काढण्यासाठी फॉर्म्युला मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन अँड मोलर कंडक्टिव्हिटी अँड इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन हे कॅल्क्युलेट कसे करायचे. तर आपला अल्फा एक व्हॅल्यू दिलेली आहे. सो अल्फाचे रेट एक फॉर्म्युला असतो. वी नो दॅट अल्फा इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला कॅप EQ दॅट मीन्स इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन हा फॉर्म्युला असतो. जर यामध्ये आपण इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी या फॉर्म्युलावरून जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला आधी काय माहित पाहिजे अल्फाची व्हॅल्यू जी आपल्याकडे आहे. बरोबर, आपल्याला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो अल्फा इकडे डिवायडेशन मध्ये जाणार कॅप EQ ला. हे तर आपण शिकलो आताच. असा तो फॉर्म्युला येईल. मग आता विचार करा अल्फाची व्हॅल्यू तर आपल्याला दिली आहे. कॅप EQ म्हणजेच काय इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी आपल्याला दिलेली नाही. सो इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी कशी आणायची. सो इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीचा एक फॉर्म्युला आहे जो आपण आता वारंवार शिकत आलो. बघा हा एक फॉर्म्युला इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीचा आधीच्या न्यूमेरिकल मधला 1000 की अपॉन नॉर्मॅलिटी. सो हाच फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. चला मग आता याच इक्वेशनला आपण पुढे सॉल्व्ह करत जाऊ. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन इज इक्वल टू 1000 K अपॉन नॉर्मॅलिटी होल डिवायडेड बाय अल्फा. समजतंय. आपण या टाईपमध्ये असा हा फॉर्म्युला नवीन तयार करू शकतो. तुम्ही याला सेपरेटली पण सॉल्व्ह करू शकता पण वेळ वाचवायचा आहे एका याच्यामध्ये सॉल्व्ह करत चला. कसं कॅल्क्युलेशन बघा 1000 म्हणजे 10⁻³ इंटू के आपल्याला दिलाय कप्पा किती 4.23 इंटू 10⁻⁻4 सायमेन पर सेंटीमीटर डिवायडेड बाय नॉर्मॅलिटी. हा नॉर्मॅलिटी इकडे याच्यासोबत येऊन जाईल अल्फा सोबत मल्टिप्लाय होईल त्याला. म्हणजेच कॅल्क्युलेशन आपलं नॉर्मॅलिटी इंटू अल्फा. नॉर्मॅलिटी पण आपल्याला दिली 0.04. सो याला आपण असं लिहू शकतो आता 10⁻³ इंटू 4.23 इंटू 10⁻⁻4 डिवायडेड बाय नॉर्मॅलिटी 0.04 आहे त्याला आपण 4 इंटू 10⁻⁻2 लिहू शकतो या फॉर्ममध्ये. अल्फा दिला आपल्याला 0.0612. बरोबर, अल्फा 0.0612 यालाच आपण 6.12 इंटू 10⁻⁻2 लिहू शकतो. चला मी लिहून घेतोय कॅल्क्युलेशन सोपं जाईल आपल्याला असं कन्वर्जन केल्यानंतर 10⁻⁻2. बघा आता एकदम सिम्प्लिफाय तुम्ही याला करू शकता. कसं कॅल्क्युलेशन करायचं बघा 10⁻⁻4 इथे आहे हा 10⁻⁻2 -4 या 10⁻⁻4 सोबत कॅन्सल होऊन जाईल. बरोबर, आता 4.23 आता 4.23 डिवाइड बाय 4 तर ॲप्रॉक्सिमेट जर करायचं असेल तर आपण असं लिहू शकतो 4 डिवाइड बाय 4. हा 4.23 ला 4. फक्त 4 कॅन्सल करा 4 ॲप्रॉक्सिमेशन जास्त करतो आपण हे व्यवस्थित लक्षात पाहिजे तुमच्या. 4 कॅन्सल होईल. आन्सर येणार आपलं 1000 डिवायडेड बाय 6.12. कळतंय आन्सर येईल 1000 डिवाइड बाय 6.12. बरोबर तुम्हाला 170-175च्या रेंजमध्ये काहीतरी व्हॅल्यू मिळणार. कळतंय जर असं जर कॅल्क्युलेशन केलं तर. चला ॲक्युरेट जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर तुम्हाला याचा आन्सर मिळणार 172.79 सायमेन सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. ठीक आहे.
हे झालं तुमचं फायनल आन्सर. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन. आता अजून एक विचारलं आपल्याला, मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन. मग याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन फॉर्म्युला कोणता, 1000 K अपॉन मोलॅरिटी. पण मोलॅरिटी तर काय आपल्याला दिलेली नाही, बरोबर. मग आपण काय करू शकतो, हा जो कॅप झिरो ऑफ इक्विव्हॅलंट जो आहे हा तर आपल्याकडे आहे आता, बरोबर. मग आता यावरून कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर चला आपण आता परत याच्यानुसार सॉल्व्ह करत जाऊ. कॅप झिरो ऑफ एम इज इक्वल टू काय करणार आपण, हा फॉर्म्युला जसा इथे लिहिला आपण त्या टाईपमध्ये हा एक फॉर्म्युला लिहू शकतो. कॅप एम अपॉन कॅप झिरो ऑफ एम, सॉरी अल्फा इज इक्वल टू असेल तो, तर हा का जाईल इथे डिवायडेड बाय अल्फा व्ही, कळतंय. कारण अल्फा इज इक्वल टू काय असतो, कॅप एम अपॉन कॅप एम झिरो. मी काय करतोय, आपल्याला ही कॅल्क्युलेट करायचं आहे, सो हा डिवाइड बाय अल्फा व्ही. सो मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन इज इक्वल टू कॅप एमची व्हॅल्यू काय असणार, 1000 K अपॉन मोलॅरिटी आणि याला होल डिवाइड बाय काय होईल, अल्फा. समजतंय. पुढे जाऊ, कॅप झिरो ऑफ एम इज इक्वल टू मोलॅरिटी जर आपल्याला दिली, आपल्याला नॉर्मॅलिटी दिली आहे, बरोबर. मग आपण तोच एक फॉर्म्युला आता शिकलो होतो, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू काय असतो, मोलॅरिटी इंटू, आता हा ऍसिड आहे विक ऍसिड, बेसिसिटी, हा फॉर्म्युला आपण शिकलो या आधी सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये किंवा मोल कन्सेप्टमध्ये आपण शिकलोय. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू बेसिसिटी. सो मोलॅरिटी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, तो मोलॅरिटी इज इक्वल टू काय होईल मग आता, नॉर्मॅलिटी अपॉन बेसिसिटी. ऍसिडिक ऍसिडची बेसिसिटी किती, 1, म्हणजे इथे मोलॅरिटी इज इक्वल टू काय असेल, नॉर्मॅलिटी, बरोबर. मोलॅरिटी इज इक्वल टू काय होणार, नॉर्मॅलिटी. सो एवढी जी व्हॅल्यू आहे, मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी सेम टाकली तरी चालेल. म्हणजेच काय होईल, हे जे कॅल्क्युलेशन जे आहे, मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन आणि इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन, या दोघांचा आन्सर कसा असणार, तर सेम असणार. कारण काय, कारण इथे मोलर कंडक्टिव्हिटीची जी व्हॅल्यू आहे, इथे मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी सेम येत आहेत. तर तुम्ही परत जर व्हॅल्यू जरी कॅल्क्युलेट करून जर म्हणजे आन्सर जर बघितलं तर ते आन्सर सेम येणार. हे सुद्धा येईल किती, 172.79 सायमेन सेंटीमीटर स्क्वेअर, फक्त युनिट चेंज होईल, इथे असणार पर मोल. हे तुमचं इथे फायनल आन्सर. चला आता पुन्हा एकदा नेक्स्ट न्यूमेरिकलकडे जाऊ आपण, 5th नंबरच्या. सो 5th नंबरचा क्वेश्चन आहे, द इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ऑफ 0.05 नॉर्मल सोल्युशन ऑफ मोनोबेसिक ऍसिड इज. बघा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.05 नॉर्मल आणि मोनोबेसिक ऍसिड आहे, त्याची इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी दिली आपल्याला 15.8 सायमेन सेंटीमीटर स्क्वेअर ग्राम पर इक्विव्हॅलंट. इफ इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ऑफ द ऍसिड ॲट इन्फानाइट डायल्युशन इज, हा हे इम्पॉर्टंट आहे. इफ इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ऑफ द ऍसिड ॲट इन्फानाइट डायल्युशन, म्हणजे हे आपल्याला कॅप झिरो ऑफ इक्यू दिली आहे 350 सायमेन सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. देन कॅल्क्युलेट, काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड देन डिसोसिएशन कॉन्स्टंट. सो आपण फॉर्म्युला शिकलो या डिग्री ऑफ डिसोसिएशनचा आत्ताच. चला मी गिवन लिहून घेतो पटापट. गिवनमध्ये आपल्याला कॅप इक्यू दिला आहे, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी 15.8 सायमेन सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट, आणि अजून एक दिला आपल्याला कॅप झिरो ऑफ इक्यू, हा दिला आपल्याला 350 सायमेन सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. नॉर्मॅलिटी पण दिली आपल्याला 0.05. ठीक आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला, फर्स्ट डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा कॅल्क्युलेट करायचं आहे. अल्फाचा फॉर्म्युला आपण आत्ताच दिला 4th नंबरच्या न्यूमेरिकलमध्ये, अल्फा इज इक्वल टू कॅप इक्यू अपॉन कॅप झिरो ऑफ इक्यू, म्हणजेच इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट इन्फानाइट डायल्युशन. व्हॅल्यू पुटअप करा, 15.8 डिवायडेड बाय 350. यालाच तुम्ही 150 इंटू 10⁻⁻1, याला तुम्ही 35 इंटू 10⁻1 लिहू शकता. हा जर वरती पाठवला 10⁻2 होईल. 150 डिवाइड बाय 35चं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि 10⁻2, म्हणजे याचा फायनल आन्सर येते 0.045. युनिटलेस असणार, अल्फाला काही युनिट नाही, इथे शिकलो आपण. सेकंडमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंटचा फॉर्म्युलाही शिकलो आपण,
के इज इक्वल टू डिसोसिएशन कॉन्स्टंट हा के आहे इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, त्याचा स्क्वेअर करावं लागेल 0.045 याचा स्क्वेअर करा इंटू कॉन्सन्ट्रेशन दिलं आपल्याला नॉर्मॅलिटी 0.05 डिवायडेड बाय 1 मायनस अल्फाची व्हॅल्यू परत ॲड करा 0.045. आता याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, तुमच्यासाठी होमवर्क म्हणून कन्सिडर करा. याचं तुम्हाला 5 नंबरचं आन्सर सांगायचं आहे. चला मी आता समोर काही तुम्हाला अजून फॉर्म्युले सांगतोय. कोल्हार्स लॉच्या बेसिसवर आपण काही फॉर्म्युले शिकलेलो आहोत. ॲट इनफायनाइट डायल्युशन ईच आयन मायग्रेट्स इंडिपेंडेंटली वगैरे असं स्टेटमेंट होतं त्याचं. त्यानुसार आपण फॉर्म्युले शिकलो आहोत मोलर कंडक्टिव्हिटीचा. ठीक आहे, थोडा मी अजून त्याला न्यूमेरिकल रिलेटेड फॉर्म्युला लिहून देतोय. मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्युशन, हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्युशन किंवा त्यालाच म्हणतो आपण ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन कॅप झिरो ऑफ यम, हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करतो, असा एक फॉर्म्युला लिहू शकतो. इट इज द सम ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन अँड मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ॲनायन ॲट इन्फायनाइट डायल्युशन. बरोबर, पण जर नंबर ऑफ कॅटायन ॲनायन जर आपल्याला मल्टिपल फॉर्ममध्ये जर दिले असतील तर मग आपल्याला काय करावं लागेल, इथे त्याला एन ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो मी इथे लिहून घेतोय एन सी इंटू मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्युशन ऑफ दॅट कॅटायन प्लस एन ई इंटू मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ॲनायन ॲट इन्फायनाइट डायल्युशन. हा एक फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचा आहे. हे एन सी आणि एन ए काय, एन सी मीन्स नंबर ऑफ कॅटायन्स अँड एन ए मीन्स व्हॉट, नंबर ऑफ ॲनायन्स. चला मी इथे लिहून देतोय नोटेशन. एन सी म्हणजे असणार नंबर ऑफ कॅटायन्स, किती कॅटायन्स त्यामध्ये फॉर्म झालेत. सपोज तुम्ही K2SO4 जर लिहिलात तर नंबर ऑफ कॅटायन किती मग ब्रेक झाल्यानंतर ट्वाईस असतील. एन सीची व्हॅल्यू तुम्हाला इथे ट्वाईस लिहावं लागेल. SO4 तर 1 जनरेट होते, ॲनायन SO4 2 मायनस, सो त्याची व्हॅल्यू एन एची तुम्हाला 1च लिहावं लागेल. एन सी मीन्स व्हॉट, नंबर ऑफ कॅटायन. एन ए मीन्स व्हॉट, नंबर ऑफ ॲनायन. हे तुम्हाला एकदम व्यवस्थित लर्न करायचं आहे. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्युशन, या बेसिसवर सुद्धा आपण एक कॅल्क्युलेट करू शकतो अकॉर्डिंग टू कोल्हार्स लॉ. आता समोर जाऊ, असाच एक फॉर्म्युला येणार इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीसाठी. चला मी तो फॉर्म्युला तर इथे नोट डाऊन करतो तुमच्यासाठी याच पेजवर. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला होमवर्क आहे सेंड करायचं आहे सॉल्व्ह करून. अजून लिहितो मी इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाइट डायल्युशन. ॲट इन्फायनाइट डायल्युशन किंवा तुम्ही त्याला ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन म्हटलं तरीही चालेल. ठीक आहे, याचा फॉर्म्युला लिहून देतो. कॅप झिरो ऑफ ई क्यू इज इक्वल टू 1 अपॉन सी प्लस इंटू लॅम्बडा झिरो ऑफ कॅटायन प्लस 1 डिवायडेड बाय सी मायनस इंटू लॅम्बडा झिरो ऑफ ॲनायन. हा एक फॉर्म्युला. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करायचा आहे. या बेसिसवर आपण नंबर ऑफ न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. इथे हा सी प्लस म्हणजे काय, सी प्लस म्हणजे चार्ज ऑन कॅटायन, सिंगल कॅटायन ना. चार्ज ऑन सिंगल कॅटायन. सपोज K2SO4 आहे, ब्रेक केला त्याला, 2 पोटॅशियमवर 2 पॉझिटिव्ह चार्ज येणार, पण मग 1 पोटॅशियमवरचा चार्ज किती, तर +1 असेल, तर तो फक्त +1च तुम्हाला तिथे घ्यायचा आहे. चार्ज ऑन सिंगल कॅटायन. सी मायनस म्हणजे काय,
चार्ज ऑन सिंगल anion. सगळ्या anion चार्ज नाही, सिंगल anion चार्ज, चार्ज ऑन सिंगल anion. या टाईपमध्ये 2 फॉर्म्युले आहेत, हे लर्न करायचे तुम्हाला. लगेच आपण या रिलेटेड एक न्यूमरिकल आता कव्हर करू. त्याला नेम देऊ आपण 6 नंबर. ठीक आहे. बघा 6 नंबरचा क्वेश्चन आहे, आयोनिक कंडक्टिव्हिटी ऑफ Al3+ and SO4 2- ions at infinite dilution are 189 Siemens centimeter square per mole and 160 Siemens centimeter per mole respectively. चला जे जे दिलं आपण ते लिहून घेऊ. आयोनिक कंडक्टिव्हिटी दिल्या आहेत आपल्याला, ॲट इन्फायनाईट डायल्युशन दिलं आहेत. चला इथे लिहून घेऊ आपण गिवन मध्ये. लॅम्बडा 0 ऑफ Al3+ याची व्हॅल्यू दिली आपल्याला किती, 189 सायमेन्स सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आणि सल्फेटची व्हॅल्यू दिली आपल्याला SO4 2- साठी, ती व्हॅल्यू दिली आपल्याला 160 सायमेन्स सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आपल्याला विचारलं काय, कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ॲल्युमिनियम सल्फेट, ज्याचा फॉर्म्युला सुद्धा दिलाय Al2SO4/3 ॲट इन्फायनाईट डायल्युशन. म्हणजे आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ ॲल्युमिनियम सल्फेट ही एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला ॲल्युमिनियम सल्फेटची ॲट इन्फायनाईट डायल्युशन इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी सुद्धा कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. आपण फॉर्म्युले आता शिकलोय, मी लिहून सुद्धा दिले तुम्हाला. मोलर कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय होता चला सांगा. मोलर कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आपण या टाईपमध्ये लिहू शकतो, मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन इज इक्वल टू NC म्हणजेच काय, नंबर ऑफ कॅटायन इंटू कॅप 0 ऑफ कॅटायन प्लस Na नंबर ऑफ anion इंटू कॅप 0 ऑफ anion. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला होता. मग यामध्ये Al2SO4/3 ज्यावेळेस आपण ब्रेक करणार, बघा हा जो Al2SO4/3 आहे इथे लिहितो मी. जर आपण Al2SO4/3 हा जर आपण ब्रेक केला तर याचे आयन्स कसे जनरेट होतील बघा, ट्वाईस Al3+ प्लस SO4 2-, बट हे किती असतील तर थ्राईस असतील. कळतंय, ट्वाईस Al3+ मिळतील आणि थ्राईस SO4 2- मिळतील. सो नंबर ऑफ कॅटायन्स किती मिळाले, ट्वाईस मिळाले. बरोबर, इथे लिहून घेऊ आपण 2 इंटू कॅटायनवरची जी मोलर कंडक्टिव्हिटी इन्फायनाईट डायल्युशन होती किती होती, 189. चला इथे लिहून घेऊ आपण 189. युनिट तर कॉमन निघणार, मी युनिट आता लिहित नाही इथे, शेवटी लिहिल. प्लस नंबर ऑफ anion किती मिळाले, सो थ्राईस सल्फेट मॉलिक्यूल मिळतात आपला anion फॉर्ममध्ये. इथे लिहितो मी 3 इंटू त्यांची कंडक्टिव्हिटी किती ॲट इन्फायनाईट डायल्युशन, ती होती 160. इथे लिहून घेऊ आपण 160 सायमेन्स सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ठीक आहे, युनिट कॉमन निघणार, मी ऑलरेडी बोललोय. याचं कॅल्क्युलेशन करा, याचा आन्सर येणार ॲप्रॉक्सिमेटली करू शकता तुम्ही. 189ला 190 म्हणा, 190 इंटू 2 कॅल्क्युलेशन येईल. त्यानंतर 3 इंटू 160 यात सुद्धा कॅल्क्युलेशन येणार 480. याचं कॅल्क्युलेशन करा, ॲक्युरेट लिहितो मी. याचा ॲक्युरेट आन्सर येणार 858 युनिट सायमेन्स सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ही व्हॅल्यू काढली तुम्ही मोलर कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, ॲट इन्फायनाईट डायल्युशन, कुणाची तर ॲल्युमिनियम सल्फेटसाठी एवढी ती व्हॅल्यू येणार. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन. सो टोटल चार्ज किती आहे, 3 इंटू 2 6. ही जी व्हॅल्यू आली याला डायरेक्टली 6ने डिवाइड करा, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी मिळेल तुम्हाला. किंवा तुम्ही असंही करू शकता. चला फॉर्म्युला लिहून घ्या, फॉर्म्युला वाईज जाऊ आपण. असा फॉर्म्युला आहे, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ ॲल्युमिनियम सल्फेट 1/C+. C+ म्हणजे काय, चार्ज ऑन सिंगल कॅटायन इंटू कॅप 0 ऑफ कॅटायन किंवा लॅम्बडा 0 ऑफ कॅटायन म्हणू आपण त्याला, प्लस 1/C-, दॅट मीन चार्ज ऑन सिंगल anion इंटू
लॅम्बडा 0 ऑफ anion. चला मग आता एका सिंगल ॲल्युमिनियमवरचा चार्ज किती? 3 पॉझिटिव्ह. 1 अपॉन काय करणार? 3 इंटू व्हॅल्यू आहे त्याची 189 प्लस सिंगल ॲनायनवरचा चार्ज किती? 2 1 अपॉन 2. हे मायनस प्लस काही गरज नाही, फक्त चार्ज लिहायचा आपल्याला, तो आहे 2 इंटू सल्फेटची कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन 160. चला याचं कॅल्क्युलेशन करा. याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं, इथे 80 येणार, इथं तुम्ही शिकले, याला 190 कन्सिडर करा, डिवाइड बाय 3 करा, ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. याचा ॲक्युरेट आन्सर येते 143 सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन. बघा या टाईपमध्ये आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. चला याला सुद्धा तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे. आता एक न्यूमेरिकल आहे जो मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतो, ठीक आहे, तुम्ही हा सॉल्व्ह करायचा आहे. सो 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. कॅल्क्युलेट द मोलर अँड इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ 2 मॉलिक्युल्स दिलेत तुम्हाला, K2C2O4 पोटॅशियम ऑक्झॅलेट आणि सोडियम पोटॅशियम ऑक्झॅलेट KNaC2O4 when their ionic conductivities at infinite dilution of, यांचे आता काही आयन्स आहेत त्यांची ॲट इन्फायनाईट डायल्युशनला कंडक्टिव्हिटी आहे K प्लसची 50.1 सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. Na पॉझिटिव्हची कंडक्टिव्हिटी आहे, मोलर कंडक्टिव्हिटी इन्फायनाईट डायल्युशन 73.5 सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आणि हा जो ऑक्झॅलेट ॲनायन आहे याची कंडक्टिव्हिटी आहे 148.2 सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. तुम्हाला काय करायचं आहे, एकदा यांच्यापासून K2C2O4 बनवायचं आहे आणि त्याची कंडक्टिव्हिटी चेक करायची, मोलर कंडक्टिव्हिटी इन्फायनाईट डायल्युशन. त्यानंतर सोडियम पोटॅशियम ऑक्झॅलेटची सुद्धा मोलर कंडक्टिव्हिटी पण कॅल्क्युलेट करायची आणि इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी सुद्धा कॅल्क्युलेट करायची. हा फॉर्म्युला यूज करा. तुम्हाला क्वेश्चन हा पडेल की ते KNa आहे, तर मग काय करायचं आहे, एकदा याचा कॅटायन प्लस म्हणजेच काय की कॅटायन प्लस ॲनायन यांच्या अशा कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतील. 1 डिवाइड बाय चार्ज वगैरे जे येईल ते तुम्हाला तर व्यवस्थित सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे हा, व्यवस्थित तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याचे आन्सर तुम्हाला ग्रुपवर सेंड करायचे, ठीक आहे. चला आता जाऊ आपण पुढच्या क्वेश्चनकडे. सो आपण एक काम करू, मी अजून एक लेक्चर बनवेल याच न्यूमेरिकल रिलेटेड, कारण या लेक्चरची आता जवळपास 1 तास वेळ झाला यासाठी. सो जास्त लांबवण्यात काही आता मजा नाही. मी पुढचे जे क्वेश्चन जे आहेत ते मी अजून यासाठी एक नवीन लेक्चर बनवेल आणि त्यामध्ये तुम्हाला समजावून सांगेल, ठीक आहे. सो आज मी इथेच थांबतोय. ओके, थँक्यू.